तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज ना भाकरी सकाळ सकाळ करायला घेतली मी, कारण रात्रीची पनीरची भाजी उरली। सो पनीरची भाजी पण मी भाकरी सोबतच खाते, कारण मला चपाती खाऊच वाटत नाही जास्त। सो तुम्ही असं करता का मला नक्की सांगा, आणि माझ्या मुलांना पण आवडते हे कॉम्बिनेशन। रात्रीचा नाश पण होत नाही आणि मस्त वाटतं। उलट शिळी भाजी तर खूप छान म्हणजे चवीला लागते, पण ती गरम करून खायची बरं का, थंड नाही खायचं। सो बघा आपली भाकरी झालेली आहे। थंडी तर भरपूर प्रमाणात आहे इकडे, तुमच्याकडे आहे का मला कमेंट करू सांगा ना। मला भरपूर काम आहे। ते बघा डब्बा घासून ठेवलाय, कारण गव्हाचं पीठ संपलेलं आहे। दळण मी रात्रीच करून ठेवलंय, कारण सकाळची खूप धावपळ होते। प्रिन्सचं सगळं आवरावं लागतं। तर प्रिन्स गेलाय स्कूलमध्ये, त्याला टिफिनला शेंगाची पोळी दिली होती, नाश्त्याला पण आज तेच बनवलं होतं। मी काही जास्त गोड खात नाही आणि रात्रीची भाजी बनवली होती, म्हणूनच इकडे भाकरीचा बेत चालू आहे। 2 भाकऱ्या करते, कारण मी काही 2 खात नाही, पण माझे बाळ आहेत ना आवडीने खातात। प्रिन्स तर आता स्कूलमध्ये गेलाय, पण लहान बाळ आहे ना ते खातो माझ्यासोबत। आणि आता सध्या ना इथे किचनवर तो उभा राहिला, तुम्हाला दाखवते थांबा इकडे। तर हे बघा, नेहमीच मी स्वयंपाक करत असताना ना इथे किचनवर उभा राहतो। एल आकाराचं किचन आहे माझं मोठं। सो ते तिथे थांबतो, आई काय करते असं प्रश्न विचारून बेजार करतो, आणि त्याला आवडतं आईच्या हातचं गरम गरम खायला। तर चपाती पण केले तर तसंच करतो, काय करते आई म्हण म्हण, बघा काय करते आया असं म्हणतोय। जावा खेळा, जावा बाहेर टीव्ही बघा। पाणी देऊ? तर मला दळण करायला जायचंय, आधी पेट पूजा आणि कपडे पण धुवायचे। सो खाऊन झाल्यावर धुते। तसं तर सकाळचे लवकर कपडे धुवत असते, पण आज म्हणलं अगोदर जेवण करून घेऊया, भूक लागली जोराची। थंडीच्या वातावरणात असंच होतं, सकाळ सकाळची भूक लागते आणि सगळ्यांचं झाल्याशिवाय तर मी काय खात नाही। आता सकाळच्या वाजले 10:30, सगळं झालंय, सगळे कामं झालेत। प्रिन्स गेलाय, फक्त आता धुणं धुवायचं आहे आणि दळण करून न्यायचं आहे, आणि किचनची डीप क्लिनिंग सुद्धा करायचं आहे। हे जे खालचे फर्निचरचे कपाट आहेत ना, हे बघा हे असे, तर हे पण थोडेसे घाण झालेत, तेलकट झाले। सो ते पण मला घासायचं आहे। किचनचा कट्टा, हे किचनच्या वरची फरशी ते सगळे तेलकट झाले ना, ते सगळं स्वच्छ करायचं आहे। अगोदर जेवण करायचं आणि मग ते स्वच्छ करते। सो आज मंगळवार पण आहे, मंदिरात सुद्धा जायचंय, देवीचं मंदिर आहे। सो कंटिन्यू करा तुम्ही। आता मी झाले भाकरी की जेवायला घेते, जेवण करते आणि मग आपण भेटू। तर रात्रीच मी सगळं दळण करून ठेवलं होतं, नीट वगैरे पाकडून वगैरे। तर पीठ होतं ना ह्याच्यामध्ये, त्यामुळे सकाळी त्याच्या पोळ्या केल्या शेंगाच्या आणि स्वच्छ धुवून पुसून घेतलाय डबा। आता ते ट्रान्सफर करायचं आणि दळायला जायचं। धुणं पण धुवून झालंय माझं, 5 किलोपेक्षा जास्त असेल कदाचित। आणि इतकं ना मला 15 दिवस तर जातं, कारण मी काय चपाती खात नाही, माझी मुलांनी ह्यांनाच असतात चपात्या। सो मी भाकरी खात असते म्हणून। तुम्हाला किती दिवस जातं मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचं टोपण तिकडे ठेवलंय, तर टोपणवाला पुसून घेते। पुसून वाळलेलंच असावं, नाही तर त्यात लगेच मग किडे वगैरे लागतात। आणि गिरण खालीच आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही, तिथे ठेवून लगेच मी वर येऊ शकते। पण गुबीला घेऊन जाणार, कारण गुबीला एकट्याला मी घरी ठेवू शकत नाही, कारण त्याला काही समजत नाही, अजून लहान आहे। पण सोबत प्रिन्स असेल ना तर मग मी दोघांना इथे ठेवून एकटी जात असते आणि लगेच वापस येत असते, आणि नंतर अर्ध्या तासानं जाते। आणि दळून ठेवलेलं असतं त्या काकूंनी, त्यांना माहिती आहे मला 2 लहान लेकरं आहेत, त्यामुळे ते व्यवस्थित दळून ठेवतात आणि मग जाऊन आणते। पण प्रिन्स नसलं तर मी गुबीला एकटं नाही सोडत। सो मी पुसून तर घेतले, तरी पण असंच सुकायला ठेवते। आणि आज कारण गावाला आमची गुरं आहेत, शेळ्या वगैरे असतात, सो ते खातात, किंवा कुत्र्यांना वगैरे दिलं ना
ते खातात म्हणून मस्त कडक असं वाळवते मी चपात्या आणि घेऊन जाते. अन्नाचा नाश अजिबात होत नाही. आणि भाज्या वगैरे राहिल्या तर मी सकाळी ते भाकरीसोबत खात असते, तुम्ही बघितलंच पाठीमागे. सो नाश मी अजिबात कशाचा काहीच करत नाही आणि मला आवडत पण नाही अन्नाचा नाश करायला. सो तुमचं कसं असतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता दळायला जाऊया. तर आम्ही आता चाललोय. माझं बाळ बघा कसं चप्पल घालतंय. कुठं चाललोय आपण? बाजारला. बाजारला नाही, दळण दळायला ठेवायला चाललोय. दमी उंगर दमी उंगर उंके धुम ताक ताक दुम दुम ताक. तू म्हण दमी उंगर. मगाशी लय भारी म्हणत होता, कॅमेरा ऑन केल्यामुळे तसं म्हणते. एबीसीडी येतं का तुला? एबीसीडी म्हण. 1 2 3 नाही र, एबीसीडी. ए बी. लय भारी म्हणतो तो. मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये शेअर करेन. चला 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 हा येत्या. चला तू लगेच ठेवून येते मी, कारण खूप पाय उशीर लागेल आणि तिथे घेऊन ह्याला हँडल करायचं खूप अवघड जाते आणि खूप उशीर पण झाला. आता प्रिन्स पण तेवढ्यात येईलच, मग तो आला का मग आणायला जाते. चल. तर आता मला परशी पुसायचे आणि माझं बाळ बघा सोफ्यावर बसलाय तिकडे आणि ते कार्टून बघायला लागले बेअर्सचं. तर परशी पुसूस तर दळण पण दळून होईल. मग घरी आले म्हणलं आपली एकदम कामं तर होतील तोपर्यंत. फरशी पुसून झाले हे बघा एकदम चकाचक. पण हे थोड्या वेळापुरतंच असतं, पोरं धिंगाणा करून घाण करून टाकतात. तर आता 1 वाजायला आलेत, 1 वाजेपर्यंतच गिरण चालू असते. सो आता दळण आणायचं. आता आलोय मंदिरात. काहीच गर्दी नाही. दुपारच्या 1:15 वाजले, तेवढे लेट कोण मंदिरात येत नाही, पण सकाळ सकाळची घाई गडबड असते. आता आलोय. देवबाप्पा करा. कसं केलं देवबाप्पा? अजून एकदा करून दाखव. देवबाप्पा कसं केलं बघू? कसं केलं बघू? अजून एकदा देवबाप्पा करा. एकदाच असते देवबाप्पा. हे आगाव. हे सगळ्या मूर्ती आहेत देवीचे बघा. नवरात्रीत 9 दिवसाचे सगळे कलर अवेलेबल आहेत तिथे. म्हणजे देवीची 9 रूपे आहेत. कायमच असतात. हाय. आणि इकडे मेन आहे देवीचा. दिवे वगैरे भरपूर लावलेले आहेत. तर काही दिसणार नाही तुम्हाला जाळीमधून. दळण घेऊन आले. मगाशी जेव्हा मी आले होते ना घरी, तेव्हा इतका रडला, चॉकलेट दिलं नाही म्हणून. आणि आता लॉलीपॉप दिलं चॉकलेटवालं, तर शांत हसत खेळत आलाय बघा. लय नाटके, लय म्हणजे लय. काय घेतलंय तू? दाखव, पुढनं दाखव. चॉकलेटवाली लॉलीपॉप, डॉलवाली. टेस्टी आहे. चला अगोदर हात धु. चल, तू पायऱ्याला हात लावला होता, हात धुवून घे. हात धुवून या. आता गेलाय बघा हात धुवायला. आणि मी हे दळण घेऊन आले. हात अक्षरशः इतका अवघडलाय ना. तरी एका हातात होतं दळण, हात एकदम अवघडून गेला. आणि एका हातात गुब्बीचा हात. खूप कठीण होऊन जातं लहान मुलांना घेऊन कुठे बाहेर जायचं म्हणलं का. बघा हात धुवून आला. हात धुवून आला. आता खायचं लॉलीपॉप फोडून देऊ. तर चॉकलेटवाला आहे बघा. असं खूप छान लागते. 5 रुपयाला एवढंच छोटंसं. तर प्रिन्स शाळेतून आला आणि त्याला आल्याला त्याने काढून दाखवलं बघा. एक्स्ट्रा 2 आणले होते, कारण ह्याच्यासोबत हा रडणार मला माहिती होतं. आधी हात पाय धुवून. काय चॉकलेट आणलं मामानं. आधी हात धुऊ जा. जावा हात धुवून कपडे चेंज करून या. लय छान आहे माझं बाळ. पार्सल मध्ये काय असेल गेस कर. थांब नको उघडू आता, ते सरप्राईज आहे. आता नाही उघडायचं, परत उघडायचं. हाय काय तर. चल होमवर्क कर. मोबाईल बघायचा आहे. आधी होमवर्क. मग द्यायचं आपण. एच आहे काढा. चला पटकन. नीट काढलं तर जाय.
वा, सगळं काढा. असं झालं पाहिजे. कुठे गेलाय रे? कुठे गेला? लोक तुझ्या पाठीमागे तर काय किचन वर. तर मामा इकडे केक बनवतोय, त्याच्यावर लक्ष ठेवतोय. आजच पार्सल आलंय आपलं चॉकलेट प्रीमिक्स व्हॅनिला फ्लेवरची वाइप्ड क्रीम. ह्याचं एक्सपेरिमेंट चालू आहे. काय शिजवल्यावर खायचं, कच्चं खातात का? त्याचं तिकडे फेटायचं चालू आहे. मी इकडे प्री हेट व्हायला कुकरमध्ये मीठ टाकलंय. भरपूर वेळा यूज केलंय काय मी, 5 ते 6 वेळा हे मीठ यूज केलं असेल, म्हणून तसं दिसतंय. आता ह्या भांड्याला तूप ग्रीस करायचं थोडंसं आणि बॅटर ह्यामध्ये सोडून ना छान केक वाफवून घ्यायचा. तू काय लाइटिंग करायला लागलाय? फायनली किती छान असा आपला केक बेक झालाय बघा. एकदम असा अरे थांब, थंड तर होती की थांब. चॉपिंग बोर्डवरच आम्ही करतोय बघा. अरे गरम आहे, थंड व्हायचे पण आम्हाला वाट बघत नाही आम्ही. वाव, बघा धूर निघतोय, गरम आहे खूप. एकदम स्पॉन्जी झालाय. फर्स्ट टाइम केलाय बरं का प्रीमिक्सचा. ह्याच्या अगोदर तर मी ना असे बिस्किटचे केक बनवायचे, तुम्हाला अजून एकदा दाखवते. बघा किती स्पॉन्जी झालाय. आणि आपल्याला अजून क्रीम डेकोर करायचा आहे ह्याला. क्रीम सुद्धा रेडी केली आम्ही, व्हाईट क्रीम व्हॅनिला फ्लेवरची. तर मधून कट करतोय जरा, क्रीम वगैरे लावायला छान लागतं म्हणून. एकदम बेकरी स्टाईल बनवायचा प्रयत्न करणार आहे, घरच्याच सामानातून बरं का, एक्स्ट्रा असं काय नाही. बघा इतकं गरम आहे, धूर कसा निघतोय पण दम निघत नाही. पेशन्स लेवल खूप कमी. आता ह्याला थंड होऊ द्यायचं या बेसला. त्याच्यावर ठेवते. आतून असा दिसतोय बघा. थंड झाल्यावर क्रीम लावूया, नाहीतर क्रीम पूर्ण मेल्ट होऊन जाईल. तर बेसवर थोडं शुगर सिरप घालूया. ह्या मुलांमुळे मला काय समज नाही. कांद्याचा वास कुठं आहे? तिकडं ठेवलाय चिरून रे, ह्याच्यात नाही. तर पूर्ण असं केकची फ्लेवर यावा तशीच फिलिंग यावी, असंच असतं शुगर सिरप त्यामध्ये. जास्त नको, नाहीतर बिघडून जाईल. तर हे बघा व्हॅनिला फ्लेवरचं आम्ही वाईप क्रीम बनवल्या घरीच, एकदम छान झाले. तर आता ह्याच्यावर वाईप करायचा. केक आता ऑलमोस्ट रेडी झाल्यावर मी तुमच्यासोबत शेअर करते. आमच्याकडे नोझल नाही, चमच्यानेच मी याला डेकोर केला. हसायला येते पण काही असो, केक टेस्टी होणार. फ्रेंड्स तुझा बर्थडे आज, तो 14 ऑगस्टला असतो ना बर्थडे? थांब मी काढून देते. कसा झालाय बघू आतून, कसं आहे. वाव, डार्क फॉरेस्ट. कसं झालंय सांग? खायच्या आधीच पण टेस्टी असणारच आहे. मम्माने बनवलाय ना, है ना. दम बिर्याणी.